मुंबई में यौम आशुरा के जुलूस के दौरान हजारों अफराद को जहर देकर हलाक करने की मुबैना साजिश उस वक्त नाकाम हो गई जब बाईकला पुलिस ने फैयाज प्रेमजी नामी शख्स को जहरीली कैप्सूल तकसीम करते हुए गिरफ्तार कर लिया। कैप्सूल खाने वाले कम से कम 11 अफराद की तबीयत बिगड़ गई, ताहम बर वक्त इलाज के बाद तमाम मुतासिर खतरे से बाहर हैं। पुलिस के मुताबिक कैप्सूल में जिंक फास्फोसाइड नामी मोहलिक जहरीला मादा मिला हुआ था, जो चूहे मार दवा में इस्तेमाल होता है। मुलजिम के कब्जे से तकरीबन 14,900 कैप्सूल बरामद किए गए, जबकि इसने मुबैना तौर पर 30,000 खाली कैप्सूल और 50 किलो फास्फोरस भी मंगवाया था। जराये के मुताबिक मुलजिम ने पूछगछ के दौरान मुबैना तौर पर इतराफ़ किया कि वो जुलूस में शरीक 15,000 अफराद को हलाक करना चाहता था। पुलिस का कहना है कि 3 खवातीन रजाकारों की बरवक्त चौकसी की वजह से ये साजिश नाकाम हुई। उन्होंने मुश्तबा सरगर्मी देखकर फौरन पुलिस को इत्तला दी और लोगों को कैप्सूल इस्तेमाल न करने का इंतबाह दिया। काल रात्री भायखला पोलीस स्टेशनची हद्दीत मोहर्रमचा प्रोसेशन चालू होता। त्या दरम्यान मुंबई पोलिसांना एक संशयित व्यक्ती तिथे मिळाला, जो की कॅप्सूल तिथे वाटप करत होता। पोलिसांना संशय आला आणि त्याची विचारपूस केली तर त्यांनी सांगितला की तो हे पेन रिलीफची कॅप्सूल वाटप करतोय, परंतु तिथे कुठली परवानगी न घेता तो अशा प्रकारची कॅप्सूल वाटप करत होता। म्हणून मुंबई पोलिसांनी त्याच्याकडून सगळा साठा जप्त केला आणि तसेच त्याची वैयक्तिक माहिती जसे की त्याचा आधार कार्ड नंबर, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा पासपोर्ट इत्यादी हे लगेच जप्त केला आणि नोंदवला। त्यानंतर पहाटे 4 वाजता पोलीस स्टेशनला एक एमएलसी प्राप्त झाली, ज्यामध्ये सलमान सय्यद नावाची व्यक्तीची तब्येत बिघडली होती आणि त्याला उलटी आणि पोटचा दर्द असे लक्षणे येत होते। लगेच दोन्ही गोष्टींना लिंक करून एक पथक लगेच रवाना झाला आणि प्राप्त असलेली माहितीच्या आधारावरून आणि तांत्रिक माहितीवरून हा जे आरोपी आहे, ज्याचं नाव आहे फैयाज प्रेमजी, याला ताब्यात घेतला आणि विचारपूस करून याने कबुली दिली की त्याचा उद्देश एक मोठे प्रमाणात कॅप्सूलचा वाटप करून जहरीला सबस्टन्स त्यामध्ये मिळवून लोकांना हानी पोहोचवण्याचा होता। तपासामध्ये आतापर्यंत हे निष्पन्न झालेलं आहे की अटक आरोपी फैयाज प्रेमजी याने 50 किलो झिंक फॉस्फाइड नावाचा पॉइझनस सबस्टन्स हे ऑर्डर केला होता आणि तसेच 30,000 कॅप्सूल्स ऑर्डर केले होते आणि काल रात्री आणि आजची तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी 14,900 कॅप्सूल हे जप्त केलेले आहेत।